संत चोखा जन्मोत्सव ठरला डोळ्याचे पारणे फेडणारा. मुख्य प्रवर्तक हर्षवर्धन सपकाळ यांचा 2026 चा ठरला नवा काळ. आध्यात्मिक कार्यक्रमाची रेलचेल. मकर संक्रांत पर्वावर हजारो महिलांनी दिले वाण. पालखी मिरवणुकीत महिलांची धुमशान. 700 वर्षापूर्वी कर्मभूमी मंगळवेढा असलेल्या थोर संतांची जन्मभूमी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात असलेल्या पूर्वीची मेहुणपुरी व आत्ताचा मेहुणा राजा येथे 14 जानेवारी 2026चा 758वा जन्मोत्सव सोहळा प्रशासकीय स्तरावर साजरा करण्यासाठी बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, गटविकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, पोलीस विभागांचे अधिकारी, आरोग्य अधिकारी व राजकीय स्तरावरील संत चोखामेळा उत्सवाचे मुख्य प्रवर्तक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बंटी उर्फ हर्षवर्धन सपकाळ सोबत बाबूराव नागरे, सिंदखेड राजा विधान सदस्य आमदार मनोज कायंदे, माजी आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे, शिवसेना नेते श्रीनिवास खेडेकर, सरपंच मंदा विष्णू बोंद्रे, प्रकाश गीते, गजानन पवार सह गावकरी भजनी मंडळ यांच्या उपस्थितीत जन्मोत्सव कार्यक्रमाची सकाळी महापूजा करण्यात आली. तदनंतर महाआरती. विद्यार्थ्यांच्या हातात पताका घेऊन पालखी मिरवणुकीत डोईवरील कलश लक्ष वेधणारे होते. लेझिम पथक आणि दांडिया अप्रतिम ठरल्या. पालखी मार्गावर नगर प्रदक्षिणा करतेवेळी ठिकठिकाणी रांगोळ्या काढून संत चोखा पालखीचे सोबत टाळमृदांचा नाद करणाऱ्या भाविकांचे स्वागत करण्यात आले. तर सुवासिनी यांनी पालखीचे औक्षण करत आनंद लुटला. तर महिला वर्गाने मृदुंगाचा ठेका धरत गवळणीच्या तालावर आपले पाय थिरकावले. उत्साहित झालेल्या गवळणी यांना गोकुळचे अवतरले की काय असे वाटू लागले. तर उषा काकडे यांनी भावगीते गायली. अध्यात्माच्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये म्हणून पोलीस अधिकारी कर्मचारी हे चोख बंदोबस्त करून होते. समारोप महाप्रसादाने झाला. प्राईम मीडिया 24 साठी प्रभाकर मांटे, संतनगरी, मेहुणा राजा, बुलढाणा. विराट जायता इत्यादि चित्तम कपि मत पुरो यत पुरुषेण विकम देवाः यज्ञावतमसन्. हरि ओम महारत्नगिरिकाः पुरुषाः सहस्रसंख्यं.